धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातला वाद हा संपताना दिसत नाहीये, कारण फ्रेंडशिप डेच्या दिवशी देखील एकमेकांवर ते टीका करताना पाहायला मिळत आहेत। एकीकाळचे पक्के मित्र आता पक्के शत्रू झाले आहेत। आज जगभरामध्ये फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत। अनेक जण हे जुन्या आणि नव्या मित्रांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत असतात। मात्र खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील हे एकीकाळचे मित्र होते, मात्र आता राजकीय परिस्थितीनुसार ते वेगवेगळे झाले आहेत। त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा हे जग जाहीर आहे। आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एकमेकांना सल्ले देत त्यांनी टीका करणे मात्र सोडले नाही। जैसा बोओगे वैसा पाओगे, एकतर्फी कधी प्रेम होत नसते। मग तुम्ही जर विश्वासास पात्र असता सगळे लोक तुमच्या बरोबर राहिले असते। तुम्ही तुमचे काम करण्याची पद्धत ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने लोक तुम्हाला त्याचं मोजमाप करत असतात आणि राजकारणामध्ये नाराज व्हायचं नसतं। मी बघतो की अलीकडे खूप नाराज झालेले, अपयशानं नाराज होऊन नाही जायचं नाही। आम्ही खूप निवडणुका पराभूत झालो, वैफल्य नाही, आम्ही काम करत राहिलो, लोकांच्या मध्ये काम करत राहिलं तर लोक आपल्याला संधी देत असतात। आता संयम माझा असतोच नेहमी, कारण की शेवटी या जिल्ह्यामध्ये गेले 20-25 वर्ष राजकारण करत असताना संयमानंच राजकारण करतोय आणि शेवटी कोणी गेलं तरी सामान्य माणसं आमच्या बरोबर आहेत ही निकालातून आता पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।